तर मित्रांनो हे बघा आम्ही हे रिसॉर्ट बुक केलेलं आहे. मानसा क्लब आहे रिसॉर्ट नाव आहे. तर 2 रूम पडले आम्हाला 9,500 मध्ये. मस्त आहे ना. स्विमिंग पूल आहे इथे. मस्त आहे प्रॉपर्टी एकदम. काय रे काल किती घाबरली वेडू का आता. चला बॅग वगैरे ठेवून येऊ आपण. काय रे एवढं मोठं रिसॉर्ट पायपा घेऊन चालला का. बॅग घ्यायची मी घेतो. उतना ब्लू वाला बॅग देतो. ठीक आहे काय ठीक ठीक आहे. पैशाच्या मानाने ठीक आहे ना. 4,500 मध्ये पडला तुला म्हणजे काय. बाल्कनी इकडे. रूम चांगले पण व्यवस्थित ठेवायला पाहिजे अजून तिने ना. प्रॉपर्टी छान आहे. व्यवस्थित ठेवलं पाहिजे. हा क्लिनिंग कमी आहे. कर्मचारी कमी त्यांच्याकडे. तेच ना मग. चांगले जर व्यवस्थित ठेवलं तर प्रॉपर्टी 10,000 रुपये रूम विकलं तरी चालतील ना. चला आता फ्रेश होऊ मस्त पैकी. बघू ना आता बाहेर आता नाही यायचं. बघू आता. मित्रांनो आम्ही चाललोय जेवण करायला. कारण की इथं रेस्टॉरंट 10 वाजेपर्यंत चालू होतं. ते आता बंद झालेलं आहे. आता आम्ही चाललोय बाहेर जेवण करण्यासाठी. इथून 4-5 किलोमीटर बघू. 4-5 रेस्टॉरंट आहे जवळपास. तिकडे जाऊ मग. बाकीचे येते आवरून खाली. चिकू बसलाय फोनवर बोलत घरच्यांसोबत. काय मला असं वाटतंय अगं आहे कमी लोक आहे फक्त. अगं कोणी प्लेननी येतं कोणी डायरेक्ट येणे येतं. थांबतं नसलं तरी काय आपल्याला एवढं जाऊ दे ना. चला वाईट पाहिजे किती बाहेर मारे तिथे दिसतच नाही डायरेक्ट. आम्ही जेवण करण्यासाठी आलो आता इथं मेघदूत पंजाबी ढाब्याला. जुनं आहे एकदम. 1983 पासून आहे. स्टे पण आहे इथे. जाऊया मध्ये आता. तिकडून आहे का ते 4-5 सेक्शन त्यांचे काही समजा ना मला पण. कोणाला तरी विचार ना नेमकं कुठं काय काय. 4-5 सेक्शन त्यांचे. आम्ही आलोय गार्डन मध्ये फॅमिली सेक्शनला बसायला. आता गर्दी तर खूप आहे. बाहेर रेस्टॉरंट आहे वाटतं. ॲम्बियन्स पण मस्त आहे. कुठं बसते रे. बाहेर पण आहे का जागा. गार्डन मध्ये भेटते ना. चल गार्डन मध्ये बसू ना निवांत थोडं बाहेर. इकडून चल. अरे आपण इथूनच आलो ना गाडी लावून. गाडी लावून इथूनच आलो होतो आपण. तर मित्रांनो राईस ऑर्डर केला होता. शेव भाजी आणि दाल तडका. काय म्हणते रे ते नाव मोठे लक्षण खोटे. ठीकठाक जाऊन होतं. मजा नाही आली. चला तर पोहोचलो आता हॉटेलला आम्ही. काय रे काय करू राहिलं. मी शॉल घेऊन घेतली. तर मित्रांनो आता उठलो आम्ही. उठलो तर 7 वाजताचे. पण इथं एक स्कॅम होत होतं आमच्यासोबत. गरम पाणीच येत नव्हतं. त्याच्यामुळे मग काय टाइमपास झाला. आता वाजले 8:30 तरी गरम पाणी नाही आले अजून. बसलो टाइमपास करीत. आता ब्रश वगैरे करून चाललो आम्ही ब्रेकफास्ट करायला. मॉर्निंग व्ह्यू चांगलं आहे पण सर्व्हिस एकदम बेकवास आहे इथं. हे बघा आता खाली जातो ब्रेकफास्ट तरी करतो. आता आपण दर्शन करायला पाहिजे होतं. हा ना आपल्या दर्शनाचा टाइम होता 8-8:30 वाजता. हा चावी घेऊन मी.
इथं ब्रेकफास्ट केलेलं त्यांनी. ऑप्शन तर लई सेम आहे. पोहे काय मेंदूवडा सांबार इथं आहे के पराठे. लई जास्त ब्रेकफास्ट आहे. पराठा पोहे आणि ते हॉटेलच्या वाण्याने मला वाटलं एक बफेट राहील का. एकच प्लेटमध्ये म्हणतो शेव टाकून देतात. साईडला घेते डायरेक्ट नाही टाकत. अकॉर्डिंग नुसार घे. मला वाटलं फ्रूट तरी राहतील. मेंदूवडा मला पण ते वाटलं तुला खायचं आहे एक घे बघते बघू. तर वेगळ्या प्लेटमध्ये घेऊन घ्यायचं. बस मग कसं आहे कसं आहे. फर्स्ट क्लास. ठीक आहे. एक्सपेक्टेशनच्या खूपच खाली आहे. जरा वेगळे एक्सपेक्टेशन होते पण एंट्री केल्यानंतर आतमध्ये आल्यानंतर बऱ्याच गोष्टींचं एक्सपेक्टेशन पाणी फिरलं आमचं. तर मित्रांनो रेडी झालोय आता. मस्त 10 वाजले आता. खूप टाइमपास झाला. ठीक आहे झाला रेडी. छान दिसतंय. आता आम्ही चेकआउट करतोय. मंदिरात दर्शनासाठी जायचंय. आम्हाला ऑलरेडी खूप उशीर झालेला आहे. आम्हाला जायचं होतं 8 वाजेपर्यंत मंदिरात पण आम्ही जातोय. आता किती वाजले रे? 10:15 जातोय आम्ही. इकडे पण ब्लॉगिंग स्टार्ट आहे. चलो आता आमचे पुढचे प्लॅन किचकटतील. पुढचे प्लॅन आमचे पूर्ण लेट 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 होत जातील आता. मध्ये पोहोचलो आता. गेट नंबर 1 शोधतोय आम्ही. इकडे पुढेच थीम पार्क आहे. ते बघ मंदिर तेच आहे ना मेन. जय श्री महाकाल. गर्दी बघा किती. इथून ही लाईन इथून आहे. खूपच जास्त गर्दी ना. आम्ही शोधतोय गेट नंबर 1. एक ब्राह्मण आमची वाट पाहत होती तिथं. स्क्रीनवर चालू आहे. कुठं बोलले ते गेट नंबर 1? चलो ये प्रसाद नहीं चाहिए. साथ का नैवेद्य चढ़ेगा सर. आधा चढ़ेगा आधा वापस मिलेगा. वो काय पकड दोघंच मिळून वाढून देतो. कितने का है दोनों? कितने का? का पूजा. ओके ठीक आहे. 250 रुपयाचं आहे. मित्रांनो दर्शन झालं आमचं. एकदम मस्त दर्शन झालं ना. आता थोडंसं फिरू इथं थीम पार्कमध्ये वगैरे. साईडला छोटे छोटे मंदिर आहे अजून इथे. लय ऊन आहे ना. पावसात एवढं ऊन आहे. हे बघा हे मंदिर समोर. झाले दर्शन. आता चाललो आम्ही गाडीकडे परत. थीम पार्क जास्त नाही फिरलो आम्ही कारण की खूप ऊन आहे आणि लास्ट टाइम पाहिलं त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या आता. आता इथून बघू आता नाही तर काल भैरवला जाऊ. इथून 7-1 किलोमीटर आहे. चला बसलोय गाडीत आता आम्ही निघालोय. कुठे जायचं सागर भाऊ आता मग? काल भैरव. काल भैरव मंदिर. झोपली की तू? तर मित्रांनो आलोय आम्ही काल भैरवच्या मंदिराच्या इकडे. आता पार्किंग मध्ये गाडी लावली आहे. पेड पार्किंग आहे. 50 रुपये घेत्या. आता इथून चाललोय आम्ही दर्शनाला. बघूया किती गर्दी. गाड्या तर खूप लागले. गर्दी तर असेलच. बघू आता. क्या रे इथं भैया
ये सर पूरा प्रसाद 100 रुपीज़ का है, ये 150 का है, ये 150 का है। ओके, क्या क्या रहता है उसमें? इसमें लड्डू का प्रसाद रहेगा, हाँ। ठीक है, मंदिर समिति का प्रसाद है ये काल चक्र आएगा, अपने घर के मुख्य द्वार पे लगाने को रहेगा ये, ठीक है। इससे काल कष्ट दूर होगा, ग्रह क्लेश दूर होगा, अपने नाम और गोत्र के हिसाब से टच होगा। ये हाथ में बांधने के लिए धागा रहेगा, आप लोग बांधो सीधे हाथ में, दीदी बांधे तो उल्टे हाथ में होगा। घर में छोटे बच्चे हो तो उनको बांध दीजिएगा, नजर नहीं लगेगी। ओके, किसी को लेना होगा तो इधर आ जाना भैया के पास। इकडे पण काय क्लीननेस नाही एवढं ना, खराब आहे खूप. शॉप आहे छोटे छोटे. लोकांनी ते पोलीसच्या बॅरिगेटला सुद्धा ते हा ना, लावून दिलं. तेच ना. चल ना तू पुढं जायचं. चल. किती लोक आहे पैसे मागायला? हा ना रे, दुकान पाहिजे कसं. चल ना बघू ना. ही दोन लाईन आहे का? हा, लवकर सरकती ना. भैया पैसा ले लो, 50 रुपए का आओ विरोधी के लिए, आओ बड़ा भैया. 4-5 लाईन आहे अजून, एवढी गर्दी. पाणी का बॉटल छत्या, पाणी का बॉटल. अर्धा पाऊण तास लागणार आहे आम्हाला आता दर्शनाला. 20 मिनिटं झाले आम्हाला, चालतोय आम्ही. अजून शेवटची लाईन आहे आता. पाऊस चालू झालाय. ही काय पाठीमागे राहिली. तर आता झाले कमीत कमी 1 तास होत आलाय. 1 तासानंतर आपण गेटमध्ये जाणार आहे आता. 1 तास झाला. मध्ये पण लाईन असं लावून थोडी ना. सांगितलं होतं. हा, चिकू बरोबर रोज होतं 1 तास लागेल. पोचलो आता मंदिराजवळ. हा, गर्दीच गर्दी नसती. तुला पोचलो आता. झालं दर्शन? झालं दमली. फायनली. चला बाहेर जाऊया आता. खूप जास्त गर्दी आहे ना. 2 सेकंद पण नाही थांब देऊन देते ना ते, डायरेक्ट धक्का देऊन देते. पण नाही बघू दिलं मूर्तीकडे. डायरेक्ट ढकलून देते ते. घेतं का ना असं फक्त. आणि पण पहिले एवढी- दोन तासापासून हा. नंबर लावून तिथं उभं आणि 2 मिनिट पण असं शांत. पहिली नव्हती एवढी रे. लोकांनी व्हिडिओ काढले पहिले इथं. ते दारू वगैरे व्हायचे ना वाटतं ते इथं. पहिले व्हिडिओ काढले लोकांनी इथं. ते आता नाही नव्हती. काय आहे ती गर्दी खूप झाली आता. चला हॉटेल बघा तुम्ही आधी. मस्त एक रेडिसन बघितला आता 10,000 आहे. रोड मस्त आहे ना. पण मग काय उद्याचं काय. तर मित्रांनो, आम्ही आज थकलो होतो म्हणून इंदोरलाच थांबलो होता. आम्ही हॉटेल बुक केलंय रॅडिसन ब्लू. 5:45 वाजले आता. मस्त आता आराम करू थोड्या वेळ, मग बाहेर फिरू. बॅग पाडू नको रे म्हणा भाऊ. सागर आहे उचलून आपटील म्हण तुला. चल. चलो भाऊला बॅगा बिगा उचल आणि वरती नेऊन सोडा आम्हाला. कंटाळा आलाय आम्हाला. तुझा फोन घे बाबा. मॉल ते तिकडेच होतं पाठीमागे, आपण आलतो तिकडे. त्याला सांग सागर विधाते. हां, बुकिंग आहे सागर विधाते 2 रूम. तर मित्रांनो, हाय आमचा रूम. छान आहे ना. हा माझा बेड, तो तुझा बेड. आज मी रिलॅक्स. सागर कोण चुकी झाली त्यांनी ना, रूम बुकिंग करताना ना व्यवस्थित बुकिंग नाही केलं. तिथं ऑप्शन 2 होते, त्याचे कोण 2 वेगवेगळे बेड सिलेक्ट झाले. अपग्रेडला आहे ऑप्शन, पण ते एक्स्ट्रा पैसे लागते ना, त्याच्यामुळं बघू मग आता. बघू मग वाटलं तर. आज करू. आणि मी ह्या बेडवर झोपेल. आपण एका बेडवर पण मावून जाऊ. नाही. इकडे वॉशरूम आहे, टॉयलेट वगैरे. काय
चला आता मस्त सगळी फ्रेश होऊ, थोडं मी आराम पण करतो, मग बाहेर जाऊया आपण. तर मित्रांनो आम्ही चाललोय बाहेर रेस्टॉरंटला जेवण करण्यासाठी, आणि त्याच्या आधी आम्ही जाणार आहे चिकूला ड्रेस घ्यायला. HMM मध्ये जायचंय तिला. बघू इथे एक शॉप आहे जवळच, तिथे चाललोय मग आता मी. चलो 5 वाजता चालतो ना आपण. किती झोप लागली ती बाबा मला. सगळं घेतलं ना. हो घेतला. चलो नीट कुठे? बघ ना इथे असेल कुठे. तुला बोललो होतो मी, तुला बोललो होतो, नाही बोलली. मला झोप आली होती म्हणून. स्विमिंग पूल मध्ये पण नाही गेलो आपण, हा काहीच नाही केलं. शॉर्ट वर आपल्याला काय माहिती आपण आज स्टे करून किंवा असं नाही तर मी तसे कपडे आणले असते मस्त. चलो तिथं ग्राउंड फ्लोर बघ ना. चलो कुठं आहे सागर? नाईट हो गया. सारखं बाहेर असायला हवा. तो बोलला ना बाहेर आहे. फोन कर बरं, बाहेर कसं करेल पण तो. फोन कर ना कॉल. त्याला बोललो होतो ना night वर. नाही दिसत आहे इथं. चालू आहे मॉलमध्ये आता. कुठे जायचं चिके? हा? कुठे जायचं? H&M. HMM ला जायचं. नाव मस्त आहे मॉल. नाशिकला झालं पहिलं असं लवकर. फिनिक्स असं मॉल व्हायला पाहिजे यात नाशिकला. 5-6 वर्ष नाही होता, 10 वर्ष. वन पीस बघत होती ना तू? दोन्ही का पैकी बघ ना, कोणतं पण घे. नाही दोन्ही घे, किती स्वस्त असेल दोन्ही घेऊन टाक. चिकू छान दिसतोय. तर आम्ही लाईफस्टाईल मधून घेतलाय, 1000 रुपयात पडला बघितलंच नाही तो. तो. जाऊ दे आता, घातलाय आता. वाटतंय पण. छान वाटतोय ना खरं. हो मग. चलो आता जाऊया. मित्रांनो काल रात्री आम्ही मस्त 2 वाजले होते घरी यायला, त्याच्यामुळे लेट आलो होतो. आता सकाळचे उठलो आम्ही 11 वाजता, आवरलं वगैरे आणि निघालो. आता नाश्ता वगैरे खाली जाऊन करतो रेस्टॉरंटला इथेच, आणि मग नंतर आपण जाणार आहे नाशिकला. आवडलं ठीक आहे. हा मी तोच ड्रेस घातला कारण हे कपडेच नाही घातले. काही नाही, नवीनच आहे. इकडे मस्त फ्रूट सॅलड मागवलेलं आहे. काय रे? ए गबा गबा. मोकार पोट भरून खाऊन घेतलं. पास्ता, सँडविच वगैरे सर्व. निघालो आता. जा रे पुढे घेतो ना. चल बाहेर. एकच बॅग आहे. हा हा लुडकला आहे बघ, याच्या हातात बॉटल आहे. जेवण पाडलं. पिऊन लुडकला. इकडे खूप सुंदर सुंदर असं त्यांनी सर्विंग केलेली आहे. आपने किया? बहुत अच्छा किया है. चलो बाय बाय. अय चला ना, जो खेळत वाचला, जो खेळत वाचला.
थांबायचे गाई सांभाळायला. गाई सांभाळायला थांबती का? नाही नाही माही झाले सांभाळून, आपल्याला सांभाळले. आपण नाश्ता करायला थांबलो होतो इथं, निघतो आता इथून. हां नाही धुवून घेऊ ना. धुवून देतो. हो पावडा खाऊ ना आपण, धुळेला जाऊन पावडा खाऊ. हा हो ठीक. तर मित्रांनो आम्ही पोहोचलोय नाशिकला, जेवण करण्यासाठी आलोय माझाली रेस्टॉरंटला. सूप आणि चिकन टिक्का ऑर्डर केलेलं आहे. हे आमचे मित्र. कसं चिकू, कसं वाटतं नाशिकला आलं? अपने गाव में अच्छे ही लगते हैं. मस्त जेवण करतो आणि घरी जातो आता.